आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूरहून पोलिसांची टीम नागपूरला। एक अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांच्या पथकात समावेश। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल। नागपुरात इतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी सकल मराठा संघाची बैठक संपन्न। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीला अटक करा, अन्यथा मराठा समाज आपला निर्णय घेईल, राजे मुधोजी भोसलेंचा इशारा। शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। दोन्ही बाजूंनी तक्रारी आल्यानंतर दोन्ही बाजूंनी त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी केली करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। जर त्यांनी केलंच असेल तर त्याला त्या ठिकाणी शासन होईल। प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे, बहुजन पुराणी ठरवलं तर हे रस्त्यावर फिरूही शकणार नाही। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक। बहुजन पुराणी ठरवलं तर कोरटकर काय आणि सोलापूरकर काय हे रस्त्यावर फिरू शकणार नाही। आम्ही हातावर हात घालून बसलेलो आहे। प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देणार, संभाजी ब्रिगेडची घोषणा। कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकावल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक। कोरटकराला जो काळं फासेल किंवा त्याला दिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। बुमरे, तानाजी सावंत, सत्तार आणि संजय राठोडांच्या खात्याचा वाईट अनुभव आला। बुमरेंचा पीए असल्याचं सांगून व्यक्तीनं पैशांची मागणी केली। अमोल मिटकरींचे गंभीर आरोप। या खात्याचे संबंधित मंत्री मला आरोग्य विभागाशी काम पडलं त्यावेळेस आरोग्यमंत्री तानाजी सावंत होते। मला मृद व जलसंधारण विभागाशी काम पडलं त्यावेळेस मंत्री संजय राठोड साहेब होते। मला रोजगार हमी योजना फलोत्पादनशी काम पडलं त्यावेळेस संदीपान भुमरे मंत्री होते आणि कृषी खात्याशी काम पडलं त्यावेळेस अब्दुल सत्तार होते। त्यामुळे या 4ही डिपार्टमेंटचा मला वाईटच अनुभव आला। अमोल मिटकर यांनी त्यावेळी सांगितलं पाहिजे होतं, अजित पवार यांचं वक्तव्य तेव्हा सांगितलं असतं तर चौकशी करून कारवाई करता आली असती, अशी ही प्रतिक्रिया। आरोप करायचा होता तर त्याच वेळी सांगायला पाहिजे होतं। इतक्या उशिरा त्यांनी काय सांगितलं? या गोष्टीला सहसा लोकप्रतिनिधींनी या गोष्टी तातडीने लक्षात आणून दिल्या तर आपल्याला कारवाई करणं सोपं जातं। मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार द्यावी। मिटकरींच्या ओएसडीवरील आरोपानंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नाही तर त्यांनी काय आरोप केले मला माहिती नाही। त्यांनी कोणी पैसे मागितले, काय मागितले, त्यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार करावी, लेखी स्वरूपामध्ये करावी। आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? जो नियम ओएसडीना तोच मंत्र्यांना का लागू नाही? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुळेंचा सरकारला सवाल। जर ओएसडी आणि पीए यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, व जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार ना।